काय झालं? असं तोंड पडून का बसलायचा? राणादा, यावेळेस पिकाचं किती नुकसान झालंय हे चांगलंच ठावं आहे की तुम्हाला. आता कर्ज कुठून फेडू? लय मोठ्या संकटात सापडलोय बघा. हो, आता डोसक्याला हात लावायची हेच येणार नाही बघा, कारण आपल्या महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली आहे. हो, आणि त्यासाठी अर्ज करण्याची किंवा थकबाकी भरण्याची अट नाही. वहिनी, असं कुठं असतं यावय? आता मला सांगा, 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या काळात लोकांनी अल्पमुदतीत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज घेतलंय? होय, मुद्दलानं व्याजाची थकबाकी गेल्या 30 सप्टेंबर पर्यंत 2 लाख झाली असणार. तेव्हा ती रक्कम आपलं महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरणार, म्हणजेच ते कर्जमुक्त होणार. हो, ते समज खरं आहे, पण त्यासाठी लय चक्रा माराव्या लागणार आणि ते कागदी घोडं नाचवावं लागणार, ते वेगळंच. हो, ही कर्जमुक्तीची पद्धत एकदम सोपी आणि पारदर्शी आहे बघा. आपल्या समजांकडे आधार कार्ड आहे ना व यो आधार कार्डचा नंबर आपल्या कर्ज खात्याशी जोडायचा. हे झालं येत्या मार्च महिन्यापासून गावच्या चावडीवर यादी लागल. ती यादी आपण पाहायची. आपला आधार कार्ड नंबर आणि कर्ज खात्याचा नंबर घेऊन आपले सरकार सेवा केंद्रावर जायचं आणि आपली कर्जाची रक्कम बरोबर आहे का नाही ते तपासायचं. पण कुणाला यादीतली रक्कम पटली नाही तर तसं सेवा केंद्रात सांगायचं. न पटलेल्या शेतकऱ्यांची तक्रार जिल्हाधिकारी समिती पुढे ठेवली जाणार. मग ती समिती त्यावर निर्णय घेणार आणि मार्गदर्शन करणार. हा, हे एक नंबर आहे बघा वहिनी. आत्ता जातो आणि आधार नंबर जोडतो कर्ज खात्याबरोबर. आहे का नाही? अहो, आपल्या महाराष्ट्र सरकारचा हात आपल्या डोसक्यावर असताना आपल्या डोसक्याला हात लावायची हेच येणार नाही बघा. काय चालते ना व? चालतंय की. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. अर्ज करण्याची आवश्यकता नाही, थकबाकी भरण्याची अट नाही.